चला तर मग आज करतो आपण बोंबील फ्राय कुरकुरीत. हळद आणि मीठ लावून थोडं मॅरिनेशन करून ठेवूयात. लिंबू टाकलं तरीही चालतं, लिंबाने बऱ्यापैकी पाणी निघून जातं. पण कधी कधी मला असं वाटतं की मग त्या पाण्यामध्ये बोंबलाची ओरिजिनल चव पण निघून जाते, म्हणून मी कधी लावते कधी नाही लावत. ही बेसिक तयारी. थोडं मी मीठ परत टाकते आहे, मगाशी ते पाणी मी काढून टाकलं आहे त्यामुळे मीठ कमी झालं आहे. कोथिंबीर, पुदिना, मिरचीची पेस्ट आहे. ही काही स्पेशल तयार केलेली नाही, की माझ्या घरातच असते नेहमी केलेली, ती थोडीशी टाकते. आलं लसूण पेस्ट हे देखील होममेड आहे. कोकम आगळ आंबटपणासाठी आणि टेस्टसाठी, थोडा कलर देखील येतो. हा CKP मसाला आहे. हा ऑप्शनल आहे पण मला आवडतो म्हणून मी सगळ्या याच्यामध्ये टाकतेच. परत थोडं हळद आणि लाल मिरची पावडर. मॅरिनेशन कंप्लीट झालं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हाताने घेतलं तरी चालणार आहे, व्यवस्थित लागतं. पण आता माझं शूट चाललं आहे त्यामुळे मी हात आता भरवत नाही आहे. रवा घेतो आहे. हा बारीक रवा आहे, जाडा रवा नाही घेते मी. 4 चमचे रवा जर घेतला तर 1 ते 1.5 चमचे तांदळाचं पीठ, असं एक अंदाजे प्रमाण आहे. कमी जास्त होऊ शकतं, पण सध्या हे तरी माझं प्रमाण आहे. तुम्हाला लागेल तसं थोडं कमी जास्त करून घ्या. हवं तर कोणी त्यात बेसन पीठही घालतं, कॉर्नफ्लॉवरही घालतं. थोडीशी हळद, लाल तिखट आणि थोडं मीठ एवढंच घालणार आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून जरा बाजूला ठेवूयात. खरं तर बोंबलाला स्वतःची इतकी छान चव असते ना, त्याला फारसं काही नाही लावलं तरी खूप सुंदर लागतं. हेल्दी देखील खूप असतात आणि चविष्ट तर अप्रतिम. स्वस्त आणि मस्त कोणता मासा असेल ना तर ओले बोंबील, असं मला तरी पर्सनली वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटते बरेच जणांचं हेच मत असेल. आता आपण काय करूयात, एक 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 लावून ठेवून देऊयात. व्यवस्थित कोट करायचं आहे. असं छान कोट करून तसंच ठेवायचं आहे. लगेच कोट करून नाही तळत मी. मग असं मला असं पर्सनली वाटतं की ते रवा सोडतं तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये, म्हणून थोडा वेळ ठेवते आणि मग तळायला घेते. तुम्ही कसे करता? अजून यात काही घालता का? हे देखील मला सांगा. आणि माझं चॅनेल आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. त्याने मला देखील मोटिवेशन मिळतं. आता आपण फ्राय करून घेतो आहे. थोडं 5 मिनटं ठेवल्यानंतर मी मोठ्या गॅसवर फ्राय करून घेते. मध्ये मध्ये गॅस मी जरा कमी पण करणार आहे. अंदाज येऊन बघायचा आहे, कारण बोंबील फार मऊ आणि नाजूक डेलिकेट प्रकार असतो. तसं सुरमई, पापलेट त्याचं काही टेन्शन नसतं, किंवा बांगड्याचं पण बोंबलाचं जरा अगदी खूपच काळजीपूर्वक करावं लागतं. त्यामुळे तेलाचं तापमान जरा चेक करावं लागेल. हे अंदाजे 3 ते 4 मिनटं एका साईडने मोठ्या किंवा मीडियम गॅसवर, 3 ते 4 मिनटं दुसऱ्या साईडने, असं एक टेंटेटिव्ह प्रमाण असतं. तरीही क्वांटिटी कशी आहे, बोंबील किती जाड आहेत यावर पण सगळं डिपेंड असतं. एक साईड आता ऑलमोस्ट झालेली आहे आणि मी हे चिमट्याने उलटते आहे. चिमट्याने मला असं पर्सनली वाटतं की तुकडे फार पडत नाही. बघा, याचा तुकडा पडलाच. तरी चिमट्याने कम्पॅरेटिव्हली रिस्क जरा कमी असते उलटणं किंवा झाऱ्यापेक्षा. पूर्णच्या पूर्ण मासा हातात येतो, स्पेशली बोंबलाला. एक साईड व्यवस्थित झालेली आहे, पण अजून कुरकुरीत वाटत नाही आहे. बघूयात कसं होतं आहे ते. मला असं वाटतं आहे मी एकदा अजून थोडं एका साईडने करून घेईन, म्हणजे खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील.
ही साईड छान झाली आहे बघा. तुटले देखील नाहीत फार, एकच तुटला आहे. पण बोंबील तळणं हे जरा थोडं जिगरीचंच काम आहे. फार नाजूक असतो पण खायला तेवढाच चविष्ट. आपले बोंबील आता रेडी आहेत. थोडं 2 मिनटांनी मी काढणार आहे. मस्तपैकी माशाचं कालवण, तळलेले बोंबील किंवा साधा वरण भात, आंबट वरण भात, आंबट गोड वरण भात, त्याच्याबरोबर बोंबील अप्रतिम जातात. कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर नक्की कॉमेंट करा, मला सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का. असंच मी काय काय वेगवेगळं घेऊन येईन किंवा माझ्या रोजच्या रेसिपी. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढच्या भागात. काळजी घ्या. बाय.